नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला आग. BLO बैठकीत दरम्यान उडाली धावपळ. सुदैवाने जीवितहानी टळली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी 25 जून रोजी दुपारी BLOची बैठक सुरू असतानाच अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरात लागलेल्या आगीत काही भाग जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार BLOची बैठक 2 सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रानंतर दुपारी अंदाजे 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरात अचानक आग लागली. आगीचे कारण तात्काळ स्पष्ट होऊ शकले नसले तरी विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम हाती घेतले. आगीत नियोजन सभागृहाच्या मागील बाजूला काही भाग जळून खाक झाला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. प्रशासनाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी अन्य कामानिमित्त मुख्यालयाबाहेर असल्याची माहिती मिळाली. मात्र या घटनेबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आगीच्या नेमक्या कारणाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आज दिनांक मी सांगतो की मी महापालिकेतील कर्मचारी असून BLO म्हणून कार्यरत आहे आणि आज महत्त्वाची एक बैठक होती. सकाळचा एक सत्र होता आणि दुपारचा एक होता. 11 ते 2पर्यंत आणि 2 ते पुढील वेळेपर्यंत. परंतु अर्ध्या सत्रामध्ये 11च्या सत्रामध्ये त्या मीटिंग संपल्याचे थोडं अगोदर DPDC हॉलच्या पाठीमागचं जे वॉशरूम आहे आणि तिथे स्टोर रूम आहे, तिथे कशा तरी प्रकारे आग लागली आणि त्याने थोडा मीटिंग ही रद्द करण्यात आलेली आहे आणि असं गंभीर आणि त्याच्यासाठी आमचे महापौर हे सुद्धा भेट देऊन गेलेले आहे. परभणी शहरचे महापौर सय्यद इक्बाल साहेब हे स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली. त्यांनी आमचे दंगल विभागाला पाठवून ते आले. त्यांनी येऊन आगीला कंट्रोल केला. सगळं त्यांनी आपला रीतसर सविस्तर खाली आग बुझविण्यात त्यांना यश मिळालेले आहे. सध्या कुणाची हानी झालेली नाही. आणि असिस्टेंट टीचर फैजुल उलूम प्राइमरी स्कूल रहमतनगर, आज BLO की मीटिंग थी जो SIR के ताल्लुक से, उसकी प्लानिंग के ताल्लुक से सडनली 2 बजे के वक्त अचानक आग लगी, जिसकी वजह से DPDC हॉल में हड़कंप मच गई. पीछे जो वाश एरिया है वहाँ से वो आग लगी थी. एक सर थे, वो सर के कुछ बाल वगैरह थोड़े से जल गए उसमें. कितने बजे आग लगी थी? करीब 2 बजे के करीब है. सडनली लगी थी, किसी को मालूम भी नहीं था. अचानक आग लगने की वजह से पूरी धड़पड़ मच गई. इसका आगे की इन्वेस्टिगेशन सब बताएंगे. मारुती गणपत ब्राह्मणे BLO 96 इथं कलेक्टर ऑफिसला BLOची मीटिंग होती. प्रथम सत्रात 11 ते 2पर्यंत होती आणि नंतर 2 ते 4पर्यंत. पण तरी आमच्या 5 मिनिटात बसलो असता आम्ही मागच्या साईडला कलेक्टर ऑफिसला आग लागलेली असं आम्हाला जाणवलं. त्यामुळं हे आम्ही सगळे BLO बाहेर निघालो आणि तरी नगर परिषदची कलेक्टर साहेबाने नगर परिषदची गाडी बोलवून तिथे आग विझवण्यात आलेली आहे. तरी पण आतापर्यंत अजून थोडीफार आग आटोक्यात आलेली नाही, तरी प्रयत्न चालू आहेत. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.